तोपर्यंत कोणी हलू नका. धन्यवाद. सेटिंग चालू आहे. अतिशय उत्तम असा कार्यक्रम चाललेला आहे. माईक दादा जरा ह्यांना माईक द्या प्लीज. धन्यवाद. आज सकाळपासून माईक दादाने आपल्याला उत्तम सहकार्य केलेलं आहे. त्यांना त्यांच्या ऋणात होता मी. थँक्यू. आज तुम्हाला दाढी आणि तुमचे केस दादा शोभून दिसतात बरं का. थँक्यू. तर सेटिंग चालू आहे. आंबेडकरी जलसा स्पर्धेचा हा उत्तम रंगलेला कार्यक्रम. दादा ओके. माईक ठोकू नका. माईक ठोकू नका दादा. माईक कडे लक्ष द्या. माईक दादा. हॅलो 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 ओके. हॅलो 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 हॅलो. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, स्त्री शिक्षणाचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीमाई फुले, माता जिजाई या सर्व महापुरुषांच्या विचारांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज बुद्धिस्ट पत्रकार संघ रत्नागिरी यांच्या माध्यमातून सावरकर नाट्यगृह रत्नागिरी या ठिकाणी भव्य जलसा गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तरी या स्पर्धेचे परीक्षक, या स्पर्धेचे आयोजक आणि तमाम सर्व जलसाप्रेमी आणि जलसा मंडळांना सविनय क्रांतिकारी जय भीम करून आपल्या समोर आपली कला सादर करीत आहेत. प्रज्ञा कलामंच कलानिकेतन आंबेडकरी जलसा रत्नागिरी, प्रज्ञा कलामंच कलानिकेतन आंबेडकरी जलसा रत्नागिरी, प्रज्ञा कलामंच कलानिकेतन आंबेडकरी जलसा रत्नागिरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विचारांचा महामेरू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे होते? अहो काय सांगू, माझे बाबासाहेब कसे होते? बुद्धाच्या रूपात बोधिसत्व तसे होते, बुद्धाच्या रूपात बोधिसत्व तसे होते. डॉक्टर बाबासाहेबांच्या ज्ञानाची आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या विद्वत्तेची कुणाला सरच येऊ शकत नाही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सिम्बॉल ऑफ द नॉलेज म्हणून गणलं जातं. म्हणून बाबासाहेबांनी आपल्या प्रगल्भ लेखणीच्या जोरावरती संपूर्ण भारत हलवला. म्हणूनच म्हणावं असं वाटतं, हलवीला भारत सारा भीमाने माझ्या, हलवीला भारत सारा भीमाने माझ्या. हलवीला भारत सारा भीमाने, हलवीला भारत सारा, हलवीला भारत सारा भीमाने, हलवीला भारत सारा, हलवीला भारत सारा भीमाने,
हलविला भारत सारा भीमाने, हलविला भारत सारा, हलविला भारत सारा भीमाने, हलविला भारत सारा, हलविला भारत सारा भीमाने, हलविला भारत सारा. भीमरायानी घटना लिहिली, भीमरायाने घटना लिहिली, तीवर भारताची घडी चालली, तीवर भारताची घडी चालली. जन्मला एक हिरा भीमाने, हलविला भारत सारा, जन्मला एक हिरा भीमाने, हलविला भारत सारा. हलविला भारत सारा भीमाने, हलविला भारत सारा, हलविला भारत सारा भीमाने, हलविला भारत सारा. प्राण आपला लावून पणाला, प्राण आपुला लावून पणाला, दाखवून दिदले सत्य जगाला, दाखवून दिदले सत्य जगाला. गाडून टाका दुविचारा भीमाने, हलविला भारत सारा, गाडून टाका दुविचारा भीमाने, हलविला भारत सारा. हलविला भारत सारा भीमाने, हलविला भारत सारा, हलविला भारत सारा भीमाने, हलविला भारत सारा. भेदभावाला दिली मूठ माती, भेदभावाला दिली मूठ माती, पेटविली तिथे समतेची ज्योती, पेटविली तिथे समतेची ज्योती. भिकाजी म्हणे चला त्वरा भीमाने, हलविला भारत सारा, भिकाजी म्हणे चला त्वरा भीमाने, हलविला भारत सारा. हलविला भारत सारा भीमाने, हलविला भारत सारा, हलविला भारत सारा भीमाने, हलविला भारत सारा. बांधवांनो, या स्पर्धेच्या नियमाप्रमाणे पुढील गीत आमच्या मंडळाच्या गायिका प्रिया सुरेश हे आपल्यासमोर सादर करतील. बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लाडका मुलगा राजरत्न ज्यावेळेस राजरत्न आजारी असतो आणि माता रमाईच्या मांडीवरती त्याच्यावरती उपचार चालू असतात, माता रमाई राजरत्नावरती उपचार करत असते बांधवांनो. आणि त्यावेळेस राजरत्न माता रमाईच्या मांडीवरती प्राण सोडतो. बांधवांनो, त्या माऊलीवरती किती दुःख झालं असेल विचार करा, ज्या माऊलीने तुमच्या आमच्यासाठी पोटची 4 मुले गमावली. राजरत्न ज्यावेळेस माता रमाईच्या मांडीवरती प्राण सोडतो त्यावेळेस त्या राजरत्नाच्या अंत्यविधीला दफनासाठी आणि कफनासाठी पैसे नसतात माता रमाईच्या पाशी. आणि त्यावेळेस माता रमाई आपल्या साडीचा पदर फाडून राजरत्नाला पदरामध्ये गुंडाळते आणि साडीच्या पदराचं कपन करते. तोच एक विषय आणि अशी आपल्या समोर आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत. कृपया लक्ष असू द्या. व्यथा सांगते रमाईच्या मनाची,
कथा कथन करते त्या राजरत्नाची. काय कथा आहे बांधवांनो? रमाईने पदरात, रमाईने पदरात झाकले राजरत्नाला. रमाईने पदरात झाकले राजरत्नाला. रमाईने पदरात झाकले राजरत्नाला. रमाईने पदरात झाकले राजरत्नाला. पैसे नव्हते तीज पाशी, पैसे नव्हते तीज पाशी त्या कफनाला. रमाईने पदरात झाकले राजरत्नाला. रमाईने पदरात झाकले राजरत्नाला. आ आ मांडीवरती असताना असताना बाळ काळाचा चालून आला कसा तो काळ. काळाचा चालून आला कसा तो काळ. काळाचा चालून आला कसा तो काळ. मांडीवरती असताना असताना बाळ काळाचा चालून आला कसा तो काळ. काळाचा चालून आला कसा तो काळ. काळाचा चालून आला कसा तो काळ. किती दुःख झाले असेल, किती दुःख झाले असेल तिच्या त्या मनाला. रमाईने पदरात झाकले राजरत्नाला. रमाईने पदरात झाकले राजरत्नाला. आ आ आपुला राजरत्न सोडून तो गेला. साहेब तुम्ही त्याचा लाडलय केला. साहेब तुम्ही त्याचा लाडलय केला. साहेब तुम्ही त्याचा लाडलय केला. आपुला राजरत्न सोडून तो गेला. साहेब तुम्ही त्याचा लाडलय केला. साहेब तुम्ही त्याचा लाडलय केला. साहेब तुम्ही त्याचा लाडलय केला. अंतिम घडीला त्याच्या, अंतिम घडीला त्याच्या त्या दफनाला. रमाईने पदरात झाकले राजरत्नाला. रमाईने पदरात झाकले राजरत्नाला. आ आ आ आ
पदराला केले धैर्यवान रमाई. कफन पदराला केले धैर्यवान रमाई. कफन पदराला केले धैर्यवान रमाई. आईची वेडी माया रडते धाई धाई. कफन पदराला केले धैर्यवान रमाई. कफन पदराला केले धैर्यवान रमाई. कफन पदराला केले धैर्यवान रमाई. शब्दही फुटेना शुतोष, शब्दही फुटेना शुतोष त्या कवनाला. रमाईने पदरात टाकी झाकिले राजरत्ना. या ठिकाणी आम्हाला आमची कला सादर करण्याची जी काही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद. या कार्यक्रमात आपल्या 2 ताई या कार्यक्रमात सहभागी झाली आहे. मी माझ्या सहनिवेदकातही यांना विनंती करतो की ह्या दोन्ही ताईंना आपण सन्मानित करूया.